नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे स्वानंदी आहे आणि आता अर्पिता शॉपिंग करून घरी आलेली असते. अर्पिता शॉपिंग करून घरी आल्यानंतर स्वानंदी तिला विचारते, चहा ठेवू का? तेव्हा ती म्हणते की नाही नको. तिने साहित्य आणलेलं असतं तेही स्टाफकडे दिलेलं असतं आणि तिथं असलेल्या टेबलच्या जवळ खुर्चीवरती ती बसलेली असते. आता मात्र स्वानंदी विचारते, काय झालं? तेव्हा ती सांगू लागते की हे बघ, मला ना एक सांगायचं तुला. तुझ्या बहिणीला सांगून ठेवा, मला आणि अधीराला एकत्र वेळ घालवायचा होता आणि ती कारण नसताना आमच्यासोबत आली. आणि तिनं म्हणजे तेवढ्यावर थांबली नाही आहे, ती सलूनमध्ये वगैरे कधी गेलेली नाही आहे का? नाही, तसं वाटत होतं मला तिच्या वागण्यातून, म्हणून मी सांगत आहे. परंतु तिने आज 22,000ची शॉपिंग केली आहे. हे ऐकल्यानंतर स्वानंदीला मात्र धक्का बसतो. स्वानंदी म्हणत असते की हे सगळं काय घडलंय? आणि स्वानंदी विचारत असते, काय 22,000ची? ती म्हणते हो, पण तिला एक गोष्ट सांगून ठेव की यापुढं पुन्हा आमच्यामध्ये याची काही गरज नाही. स्वानंदीला धक्का बसलेला असतो. स्वानंदीला कळतच नसतं की 22,000ची शॉपिंग, आता काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. इकडे बाबा फोनवरती बोलत असतात आणि त्यांच्या हातामध्ये फाईल असते, ती फाईल ते चेक करत असतात. मंदा तिथंच असते आणि मंदा त्यांच्याकडे पाहते. त्यांच्या बोलण्यातनं मंदाला कळतं की आता बाबा एफडी मोडणार आहेत. ती जाते आणि विचारू लागते, तुम्ही काय करताय? हे तुम्हाला कळतंय का? अहो, एफडी काय मोडायचं म्हणताय तुम्ही? कशासाठी सांगा बरं मला आधी. तेव्हा ते म्हणतात की कसं आहे, तुला लाज तर वाटतच नाहीये तू जे काय केलेलं आहे त्याची, आणि आता वरून मलाच विचारत आहे की हे का करता ते का करता? तुला माहिती आहे का काय झालेलं आहे ते? आणि कोणामुळे हे सगळं करायला लागतंय? या सगळ्याला जबाबदार कोण आहे? तूच जबाबदार आहे ना. तुझ्यामुळेच तर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि आता तरीही तुझं तेच म्हणणं आहे. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि मग ती म्हणत असते की अहो, म्हातारपणासाठी आपल्या ठेवलेली होती ती एफडी, नका मोडू तुम्ही. तेवढ्यात सुश आता आलेले आहे. तिने केस हायलाइट केलेले आहेत आणि मग धावतच ती आली आहे. सगळ्यांना सांगू लागते, खूप छान आहे असं सांगत असते. तेव्हा मंदा जाते आणि म्हणते, हे काय केलेस तू? काय कळतंय का तुला? हे काय करून आलीस तू? असं म्हणत तिला ओरडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की काय चुकीचं केलंय? छान तर दिसते आणि बघ एवढी शॉपिंग केली. मंदा म्हणत असते, अगं तुला कुणी सांगितलं होतं? एवढी शॉपिंग का केलेली आहे? मंदा चिडलेली असते. मंदा म्हणत असते, अगं आत्ता काय दुकानात का घेऊन आले? तेवढ्यात अधीरा तिथे येते. अधीरा पण हे सगळं पाहते. तेव्हा तिलाही विचारलं जातं. तेव्हा ती म्हणते, मी खूप थकली आहे, मी आतमध्ये जाते. असं म्हणत अधीरा आतमध्ये जाते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तेवढ्यात स्वानंदीचा फोन आलेला असतो आणि स्वानंदी फोनवरती बोलायला लागलेली असते. सुश मात्र खुश असते आणि घडलेला प्रसंग सुश सांगू लागते. आणि तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते की तू का गेलेलीस त्यांच्याबरोबर? बरं, गेली ते गेली, तू 22,000ची शॉपिंग का केलेली आहे? आपल्याला नाहीत परवडत या गोष्टी, मग का करून आलीस तू? तुला कोणी सांगितलं होतं? असं म्हणत स्वानंदीचा पारा चढलेला असतो आणि स्वानंदीला खरं तर राग आलेला असतो. स्वानंदी म्हणत असते की काय गरज होती तू? अगं, आणि त्या सलूनमध्ये वगैरे जायची. बरं, शॉपिंगचं म्हणायचं झालं तर लग्नाच्या वेळेस एवढी मोठी शॉपिंग केली होती ना, आपल्याला नाही परवडत ते सगळं, मग कशासाठी हे सगळं केलंस तू? असं म्हणत स्वानंदी तिला बोलत आहे. मंदा मात्र शांतपणे हे सगळं ऐकत असते. मंदाला खरं तर स्वानंदीचं हे बोलणं आवडलेलं नसतं आणि मग स्वानंदी म्हणते की हे बघ, आत्ता गेलेस तेच गेलेस, यानंतर परत जायचं नाही. आपली अवकात बघावी, आपली परिस्थिती काय आहे बघायची, आपल्याला ते परवडत नाही, असं स्वानंदीने तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मंदा तो फोन कट करते. मंदाला आता असं वाटतं की हे सगळं अधीराने सांगितलंय स्वानंदीला फोन करून, म्हणून मंदाला राग आलेला असतो आणि मंदा धावतच आता इकडे हात पकडते आणि सुशला घेऊन त्या सामानाच्या बॅगा घेऊन जाते अधीराच्या रूममध्ये. तोपर्यंत अधीरा इकडे आईशी बोलत असते. तिला मल्लिकाने फोन केलेला असतो, कशी झाली बाळा शॉपिंग, कसं वाटलं, बरं वाटलं ना तुला अप्पू बरोबर गेल्यावर? तेव्हा ती सांगू लागते की हो. आणि तेवढ्यातच ही बडबडत तिथे येते. म्हणू लागते, काय चाललंय हे सगळं? म्हणजे तुझ्या घरच्यांनी ठरवलेलंच आहे का? आता ती स्वानंदी पण त्यांच्यात भर पडली आहे. तेव्हा इकडे ती सांगू लागते की मम्मा तुला मी नंतर करते. तेव्हा मल्लिका म्हणू लागते, काय चाललंय, कोण बोलते तुझ्याशी हे सगळं ओरडून आरडून? तेव्हा ती म्हणते की मम्मा मी तुला नंतर कॉल करते. हे ऐकल्यानंतर आता मल्लिकाला खरं तर हसू येत असतं. म्हणजे पुन्हा वादाची ठिणगी पडलेली आहे, आता मजा येणार आहे असं तिचं चालू असतं. इकडे सुश मात्र म्हणत असते की आई ऐक ना. पण इकडे आता मंदा मात्र ऐकायला तयार नसते. मंदा भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते की जे काय चाललंय ना ते मला अजिबात पटलेलं नाही. आणि ती सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही इथून पुढे माझ्या मुलीला काही घेऊ नकोस आणि माझ्या मुलीला काहीही घ्यायची काहीही गरज नाही आहे. आमची आम्ही बघू. आणि तू फोन करून सांगायची काहीच गरज नव्हती, कारण ती स्वानंदी पण तसंच बोलायला लागलेली आहे. ती म्हणते, मी नाही सांगितलेलं, कदाचित हे सगळं अर्पिताने सांगितलं असेल.
तेव्हा ती म्हणते तुझ्या बहिणीला तर किती अक्कल आहे ते माहिती आहे, कारण ती इथं आली होती तेव्हा आमचा अपमानच करत होती, आमच्याच घरात येऊन आमचं घर असं आहे, आमचं घर तसं आहे, खुमटवास हे सगळं ती बोलून गेली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बहिणीला सांगून ठेव की आम्ही असंच राहतो आणि आम्ही असेच आहोत, कारण तेव्हा तू काही बोललीच नाही आहे तिला. आता मात्र इकडे अधिराची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. काय करू नक्की, कोणाची बाजू घेऊ आणि कसं वागू हा प्रश्न तिला पडलेला आहे. ती मात्र त्या दोघींकडेही पाहत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे बाबा आता सोनाराच्या दुकानात आलेले असतात, त्या ज्वेलर्सच्या शॉपमध्ये, जिथून पैसे घेतलेले असतात त्या दुकानामध्ये. तिथं आल्यानंतर बाबा विचारतात की मला विचारायचं होतं की त्या बांगड्या होत्या, त्या बांगड्यांच्या जागी किती पैसे नेलेले होते, किती अमाऊंट होती. तो सांगू लागतो की हां, एकच मिनिट सांगतो. तो चेक करतो आणि अमाऊंट सांगतो. तेव्हा मात्र बाबांना धक्का बसतो, कारण 10,20,000 रुपये त्या बांगड्यांच्या जागी घेतलेले होते. आता इतका मोठा प्रश्न पडलाय बाबांना की इतक्या पैशांचं केलं काय मंदाने, हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून ते विचारू लागतात. आणि मग इकडे आता तो ज्वेलर्स आहे तो लगेचच मल्लिकाला फोन करतो आणि मल्लिकाला म्हणत असतो की ते आले होते आणि त्यांनी विचारलं. मग ती म्हणते काही दुसरं काही बोलले का, कशासाठी विचारतात वगैरे. तो म्हणतो की नाही, दुसरं काहीच नाहीत बोललेले. आता मात्र इकडे मल्लिका म्हणते की ठीक आहे, पण मल्लिकाला प्रश्न पडलाय की हे कशासाठी आले होते आणि नक्की काय झालेलं आहे, यांच्या डोक्यात काय चालू होतं, असं म्हणत मल्लिका पाहत असते. आणि त्याचबरोबर इकडे अर्पिता मात्र पूजा करत असते आणि देवापुढं दिवा वगैरे लावायला घेतलेला असतो. या सगळ्या गोष्टी ती करत असते. त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की आजी येते आणि आजी म्हणत असते की झालं का सगळं, बरं पिंटाला आणि स्वानंदीला घेऊन ये जा, त्यांनाही सांग पूजेसाठी यायला. आणि मग ती म्हणते की खरंच हो आजी, मी सांगते, असं म्हणत ती जाऊ लागते. इकडे आता स्वानंदी आणि त्याचबरोबर समर दोघंही घरी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आजीने पूजेची तयारी केली आहे, पूजाही सगळी झालेली आहे. सुश आता बाहेर निघालेली असते आणि तेवढ्यातच बाबा तिथं आलेले असतात आणि सुशला म्हणतात की अगं सुश, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते मी नंतर बोलू का, मला थोडं बाहेर जायचं आहे, माझे फ्रेंड्स वाट बघतात. ते ऐकल्यानंतर बाबा म्हणतात की हे बघ, मला आत्ता थोडंसं बोलायचं आहे, थोडासा वेळ देशील का तुझ्या बाबांसाठी, असं म्हटल्यावर ती थांबते. मग बाबा तिला विचारू लागतात की हे बघ, मला तुला काय विचारायचं आहे ते मी तुला सांगतो. मला सांग, कोण होता तो मुलगा, नक्की काय होतं, त्याच्याबद्दल तुला काय माहिती आहे. तेव्हा मात्र सुशकडे आता अजिबातच उत्तर नसतं. सुश म्हणत असते की नाही माहिती, आमच्या कॉमन फ्रेंड्समधून ओळख झालेली. बरं, त्याने तुला काही पावती वगैरे काही दिली का, तुझ्याकडून तर त्याने आता हे सगळं घेतलं होतं, पण तुला दिली का पावती. तेव्हा ती म्हणते की नाही. मग आता तू त्याला किती पैसे दिले. तेव्हा ती सांगू लागते की मी त्याला 10,00,000 रुपये दिले. बाबांना तर धक्का बसलाय, हिने 10,00,000 रुपये दिलेले आहेत आणि हे सगळं केलेलं आहे. तेव्हा मात्र त्यांना धक्का बसलाय. ते म्हणतात तू सगळीच अमाऊंट दिलीस. तेव्हा ती सांगते की हो. ते म्हणतात की ठीक आहे. ती म्हणते की सॉरी, माझ्याकडनं चूक झाली. आता मात्र बाबा तिला समजवतात, हे बघ काळजी करू नको, तुझा बाबा आहे ना, मग काळजी करायची गरज नाही. आता त्यांचे तर पैसे आपल्याला द्यावे लागतील ना, असं बाबांनी ठरवलेलं असतं. तर इकडे आता स्वानंदी आलेली असते. समर मात्र लाईट बंद करून झोपलेला असतो आणि त्याचवेळी स्वानंदी तिथे येते, लाईट ऑन करते आणि गुलाबजामुन खात बसलेली असते. समरकडे पाहत असते, समर खाईल का याचा विचार करत असते. परंतु समर मात्र स्वानंदीकडे पाहत राहतो. स्वानंदी म्हणते असं काय पाहताय माझ्याकडे तुम्ही, पोटात दुखेल ना माझ्या. कसं आहे, तुमच्या नशिबातच नव्हतं ना आज, कारण तुम्ही लेट आलेला आहात, तुम्हाला लवकर येऊच वाटलेलं नाही, असं म्हणत ती बोलत आहे. त्याच वेळी स्वानंदीला समर पाहत असतो आणि मग स्वानंदी म्हणते अहो माझ्या पोटात दुखेल, तुम्हाला हवं आहे का. तेव्हा तो म्हणतो की नाही नको. स्वानंदी म्हणते की आजी म्हणत होते, आजीनं खूप आग्रह केला, गुलाबजामुन खूप छान झालेत असंही आजी सांगत होत्या. समर म्हणतो असं आहे का, मग आजीसाठी मी खातो, असं म्हणत त्याने खायला घेतलंय. स्वानंदीनेही त्याला दिलेले आहेत आणि मग समरने सगळे गुलाबजाम फस्त केलेले आहेत. तर इकडे स्वानंदी आणि समर दोघेही झोपी गेलेले आहेत. स्वानंदीलाही कळलंय की समरला गुलाबजामुन तर खायचे होते, पण नखरे मात्र चालू होते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वानंदी आणि त्याचबरोबर इकडे आजी बोलत असतात. स्वानंदीला फायनली आता केशरी टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून फोन आलाय आणि स्वानंदीला जॉब लागलाय. स्वानंदी डायनिंग टेबलवरती असते, तिथंच सांगते. आजी म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन. परंतु मल्लिका मात्र बोलायला सुरुवात करते, गरज काय आहे तिथं जॉब करायची आणि हे सगळं कशासाठी करायचं आहे, असं सांगू लागते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते की का नाही करायचा. आणि मग स्वानंदी आता रूममध्ये आलेली आहे. समर कपडे चेंज करत असतो आणि स्वानंदी त्याच अवस्थेत आल्यामुळं समर मात्र घाबरलेला असतो आणि मग स्वानंदीला म्हणतो की एकदम काय आलाय भस्कन,
तुम्हाला कळत नाही आहे का दरवाजा नॉक करायचा? स्वानंदी म्हणते, अहो पण हे काय, आता येऊ का? समर म्हणतो की या. आणि मग स्वानंदी म्हणते की अहो बघा, तुम्ही लहान नाही आहे मला माहिती आहे, पण हे बटन कसे लावलेत लक्षात आले का तुमच्या? कारण तुम्हीच बोलत होता ना. आणि आता तो म्हणतो की माझा शर्ट आहे, माझे बटन आहे, मला जसे वाटेल तसे मी लावेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.